प्रभाग क्रमांक 2 मध्ये विकासाची गती वाढली. नामदेव चौक ते नित्यसेवा चौक रस्ता होणार कॉन्क्रीट. आमदार जगताप यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ. प्रभाग क्रमांक 2 मधील नामदेव चौक ते नित्यसेवा चौक पाऊलबुद्धे शाळा चौक या बहुप्रतीक्षित रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ आमदार संग्रामभैया जगताप यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या या कामामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या कार्यक्रमास नगरसेविका सौ रोशनी त्र्यंबके, सौ संध्याताई पवार, नगरसेवक श्री निखिल वारे, श्री महेश तवले, श्री विशाल नाकाडे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. तसेच माजी नगरसेवक सुनील त्र्यंबके, श्री विनीत पाऊलबुद्धे, आकाश त्र्यंबके, संपत नलवडे, बाळासाहेब पवार आणि प्रभागातील महिला व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून कार्यक्रमाला उत्साहाची भर घातली. या कॉन्क्रिटीकरण कामामुळे प्रभाग क्रमांक 2 मधील रस्त्यांची गुणवत्ता सुधारून वाहतूक अधिक सुलभ होणार आहे. त्यामुळे परिसराच्या विकासाला गती मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहे. कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध व उत्साही वातावरणात पार पडला असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विकास कामाबद्दल समाधान व्यक्त केले. आता आम्ही सगळे मंडळी प्रयत्न करतो की नगर शहर चांगलं करायचं, कुठतरी चांगले रस्ते करायचे, चांगलं कुठतरी साफसफाई ठेवायची, पण नागरिकांकडून आम्हाला म्हणावा तसा प्रतिसाद काय मिळत नाही. आज घंटा गाड्या सुद्धा येतात, पण काही पुरुष मंडळी, काही आमच्या महिला भगिनी हे आजही कुठतरी त्या बाबतीमध्ये खबरदारी घेत नाही. कुठतरी कचरा दुकानदार मंडळी असतील, नागरिक असतील, हे कुठतरी रस्त्यावर टाकतात. माझी तुम्हाला कळकळीची विनंती, छोटं चॉकलेटचं कागद असो किंवा छोटी चिठ्ठी सुद्धा प्रत्येकाच्या खिशात डायऱ्या बिऱ्या असतात, पुढे काहीतरी भागून काही फेकू नका. माझी विनंती तुम्हाला, आपल्या कुठतरी जिथे कचरा कुंडी असेल तिथं ठेवा. आपण रोज 100-200 रुपये पेट्रोलला टाक, पण कुठतरी प्रत्येकाने 4 दुकानदारांनी एक कचऱ्याची कुंडी जर मोठी ठेवली, त्याच कचरा टाकला आणि कचऱ्याची गाडी आली, कचरा गाडीवर सुद्धा उचलून कचऱ्याची कुंडी ती खाली करू. तुम्हाला सगळ्यांना माझी हात जोडून विनंती की आमचा प्रयत्न आहे की ज्या वेळेला या भारतामध्ये सर्वेक्षण होतं स्वच्छ भारत अभियानामध्ये की कुठल्या महानगरपालिका स्वच्छ आहेत, तर याच्यामध्ये अहिल्यानगर आता आपण 30च्या देशात आणलं. राज्यात आपण पहिल्या 5 मध्ये आलोच, पण उद्याच्या काळामध्ये देशात इंदोर सारखे शहर जवळपास 7 ते 8 वर्ष आलं. आता त्यांनी त्याला बाजूला घेतो म्हणून थांबून घ्या म्हणले. मग त्याच्यामध्ये दुसरं कोणतं आलं तर भोपाळ आलं. तर आपल्याला प्रयत्न आहे की अहिल्यानगर सुद्धा हे चांगल्या विकासाच्या दृष्टिकोनातून, भगव्याच्या दृष्टिकोनातून हे शहर 1 नंबर आहे हे दाखवण्याकरता तुमचं योगदान हे स्वच्छतेच्या बाबतीमध्ये कुठे कचरा टाकणार नाही अशा दृष्टिकोनातून आपलं योगदान मिळव अशी एक जाता आपल्याला विनंती करतो. आणि आपल्या सर्वांच्या वतीनं या सगळ्या नगरसेवक मंडळींना त्यांच्या पुढील कामाकरता हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय श्रीराम, जय शिवराय. सेवा चौक ते पाऊलबुद्धे चौकापर्यंतचा आपले लाडके आमदार संग्रामभैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली, त्याचबरोबर सुजयदादा विखे यांच्या मार्गदर्शनाखाली या रस्त्याचं उद्घाटन आज आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडत आहे. इथे जमलेले सगळे बंधू भगिनी, आपण सगळेजण खूप वेळचे इथे जमलेले आहात या रस्त्याच्या उद्घाटनासाठी. आणि हे रस्त्याचं उद्घाटन आपले लाडके आमदार संग्रामभैया जगताप यांच्या शुभ हस्ते पार पडणार आहे.